हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. आणि आज आम्ही चाललोय एप्रिलला. माझा नवस होता आणि तो पण पूर्ण करायचा आणि आता माझा बड्डे पण येतोय. तर विचार केला दोन्ही एकसाथ काम होतील. तर आम्ही चाललोय आता एकविरीला. जास्त कोणीच नाही आमच्यासोबत. मी आहे, बंटी दादा आहे आणि तो पिंट्या मामा आहे आणि एक पिंट्या मामाचे मित्र आहे. आम्हाला ड्रायव्हर नव्हता. 2 दिवसापासून प्लॅनिंग झालेलं जायचं, पण फिक्सच होत नव्हतं. त्या कारणामुळे आम्ही जरासा धीर घेतली. सकाळी कॉल आला 7:30ला निघायचंय 9 वाजेपर्यंत. तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत. कशा वाटते आम्ही? तर आम्ही आता निघतोय. बघूया, ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग खूप भारी होणार आहे. तिघच असतो पाठीमागे, तिघच फुल एन्जॉय करू. तर आता आम्ही निघतोय आणि आता आपल्याला काय घ्यायचंय, कापूर वगैरे घ्यायचंय. माझा नवस असा होता की खालच्या पायऱ्यांपासून ते वरच्या पायऱ्यांपर्यंत कापूर लावत जायचं. कशाला नवस सांगते, कट करायला हा नवस होता माझा. तर आता आम्ही तो माझा पूर्ण झालेला आहे, म्हणून आता मी आता नवस पण तो पूर्ण करणार आहे. जे मी बोलले ते माझ्यासोबत झालं, म्हणून आता मी करणार आहे. तर कोणाही श्रद्धा नसेल तर एकदा करून बघा, नक्की होतं. तर आता मी निघतोय. मी गजऱ्यांसाठी थांबली. त्यांची अशी नाटकं असतात, काही कामाची नाही खरं तर. तर आता आपण निघूया आणि हा ब्लॉग कंटिन्यू करूया. ना वेणी फुलं दुर्वा वगैरे वेणी अजून एक पाहिजे. मम्मीला तर दुधाची दिवाळी मम्मी आंघोळीला गेली. भरोसा नाही काय. आमचं हे रोजचं असतं मंगळवार शुक्रवार सगळे दिवस का असे. तर निघलं पण आता निघालो. माझी साडी माझी होती. हे वाव किती भारी दिसते. ते सामान पण ठेवलं. लुक दाखव रे तुझा. वाईट काहीच. आम्ही झालो दोघं मॅचिंग, पण आम्हाला काहीच आयडिया नव्हती. आम्ही दोघं बोलत पण नव्हतो. मी कोणाशी बोलत पण नाही. समजलं का? गाईज बघू शकता आमच्या गाडीत काय काय भेटतं. महाराष्ट्र गावात बंटी तर एक्सपर्ट आहे. काय बोलतो बंटी तर? अरे फास्टॅग मध्ये टाका ना, ऑनलाईन करा. गोल फिरो गोल फिरो. बोल ना, काहीतरी बोलत होतास. काय नाही, ब्लॉग मध्ये नको टाकत जा असं. बोल तू त्या टाक. अरे मी बोलत होतो तिने फाउंडेशन कमी थापलं, जरा जास्त थापलं पाहिजे. उठून नाही दिसत ना म्हणून, बाकी काही नाही. असं माझी बहीण चमकली तर बरं वाटतं, नाही तर असं नाही चांगलं वाटत. ती आता थोडं कमी चमकते म्हणून बोलतो, बाकी काही नाही. तंबीला भेटलाय मला आता. कशी वाटला तर वेज पोरी पटणारे पण नाही यार जा नाचतो. बंद कर ना झालं. मी पावडर पिणे आला कवा. बघा प्रिया मस्त नको यार. लहानपणापासून एवढं करे. कावली वाट शपथ दिल्यावर असंच असतं यार आमचं, म्हणून मला कुठे आवडत नाही नंबर दिसतो. 1 नंबर दिसतो. हे बघ फुटला बरोबर बोलतो रे ह्यो. काही सुटत नाही याला. वाट लावतो तुम्ही यार. मी लावतच ना पावडर बिवडर लावा. घे पुस. आधार खर्च करायला लागला. ते आधीपासून होता तो. मी इथं लावला. रडते आमची प्रिया, रडते बिचारी. नको रडू प्रिया, जाऊ दे चल. काय नाही गे, काय नाही.
अरे बंटीचा का गेला सोडून असं ब्लॉग मध्ये मस्ती करतात. मग मला हे बघा म्हणजे काय अवतार केला काय नाही बरोबर आहे. अरे बघितलं काय नाही केलं तरी वृंदावन यासाठी मला बोलवले का माझी बेइज्जती करायला. बंटी का भरून आणली काय ना हा खातोय ना दे दिला पहिले. तू का तरी काय ना जसं की कुठलं पोरीला प्रपोज मारायला लावलं जायला. तिथे काहीतरी लागलेलं आहे. असं करतात तुम्ही. तर गाय दाम्याचा एक वडापाव खातोय. चला पुढे भेटू. बाय बाय. तो दिसतं आम्हाला गाईड लोकांना पण दिसते. तू काय खाऊन दाखव ना काय एकविरा माते की जय आई माऊलीचा उदो उदो पुढे सॉन्ग टाका. आपला बसले ना मामाला हो डेंजर ना. आज आम्ही खालच्या मंदिरावर दर्शन केले. काय भेटलं का आपण साईडला भेटत होता ना. इथे कुठे चाललंय. कुठल्या तिकडे भेटत होता ना. कळशी म्हणते आणले आता आणलं पण तिथे ओटी भरा पहिली. तिथे पहिला मान हो लावली. तिथे ओटी झालं इथं पहिला मान 500 कसले 120 ला एक 120च्या मोठा आहे. ओटी भरा इथे तिथे दिली आम्ही होतो. वर नाही ना वर त्याचं वर माझ्या साडीवाडी 3 साल. आयलो आयलो आयलो. जय उदो उदो. गाईज हे बघा
फोडतान फोडतू तर काही जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी. खूप भारी दर्शन झालं आणि जो नवस होता तो पण माझा पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे. आणि आता आम्ही चाललो वापस येऊ नक्की ना लवकरच ते पण. तर चला आता आम्ही जाऊया खाली. बेंड वाजत वाजत येत आहेत. माझा विचार चालू थांबायचा. हा माझा पण विचार चालू थांबत तिला थांबायचं काय पण काय बोलतो काय बोलतो थांबायचं तर थांबू आता काय. माझ्या हातात घुसेल का तो? तुझ्या हातात जातं त्याला होईल आम्ही तगडा होतो नाही होईल त्याला आराम. जो कोणते पोरगा आहे ना तर त्याचा खास मित्र आहे मग त्यासाठी घेतलंय. यो एकदा यो जसं मी छोटी वाली मूर्ती घेतली आहे. भारी आहे ना होईल ना दादा. किती आलंय ट्रेन पण घेतली. मला खाऊ आणायला सांगितले आम्ही मामीने फोन करून सांगितलं जेली वगैरे वगैरे खाऊ पाहिजे खाऊ. काय बोलतो मामा आहे तर टेन्शन ना आपल्याला. हा नाही सिरियसली चांगल्या माणसाला आम्ही बघून आणलंय. आम्हाला माहिती आहे लेट पण थेट. लेट पण ते सकाळी प्लॅनिंग झाला लगेच निघला अर्ध्या तासात. रात्री काय फिक्स पण नव्हता का? काहीच नव्हतं मला वाटलं कॅन्सल झाला. मला पण वाटलं माझा मूड ऑफ झाला. म्हणून मी तुला मेसेज असं केलं. विचार ना कसं विचार करून झोपलो. विचार एवढं विचार तिला मी मेसेज केला 1-1.5 वाजता मेसेज केला वापस डिलीट केला. सीन नव्हता केला म्हणून. बरं झोपले असं जाऊ दे. झोपलेलो आम्ही हा झोपलो ना. तुझा मेसेज बघून मी 12:30 झोपलो. मी तर माझा मूड ऑफ झाला पूर्ण. मला माझं विलं झालं तरी मी 3 वाजेपर्यंत जागलो. बरं मेसेज येईल बरं जाऊ चला जाऊ चला जाऊ दे चला. सकाळी आला नाही जाऊ झालं ना दे ठीक आहे. झाला ना आता मजा केली बस झाला. हा ना आता हे खाऊ येत चालले तर हे खाऊ आणलेला आहे. मी पिशवी भरले. या तुम्हाला पाहिजे का? बघत होतो गेले असतील काय माहिती आता मला. जोरात आहे ना जोरात तगडा होतो नाही होईल त्याला आराम. जो कोणते पोरगा आहे ना तर त्याचा खास मित्र आहे मग त्यासाठी घेतलंय. यो एकदा यो जसं मी छोटी वाली मूर्ती घेतली आहे. भारी आहे ना होईल ना दादा. किती आलंय ट्रेन पण घेतली. मला खाऊ आणायला सांगितले आम्ही मामीने फोन करून सांगितलं जेली वगैरे वगैरे खाऊ पाहिजे खाऊ. काय बोलतो मामा आहे तर टेन्शन ना आपल्याला. हा नाही सिरियसली चांगल्या माणसाला आम्ही बघून आणलंय. आम्हाला माहिती आहे लेट पण थेट. लेट पण ते सकाळी प्लॅनिंग झाला लगेच निघला अर्ध्या तासात. रात्री काय फिक्स पण नव्हता का? काहीच नव्हतं मला वाटलं कॅन्सल झाला. मला पण वाटलं माझा मूड ऑफ झाला. म्हणून मी तुला मेसेज असं केलं. विचार ना कसं विचार करून झोपलो. विचार एवढं विचार तिला मी मेसेज केला 1-1.5 वाजता मेसेज केला वापस डिलीट केला. सीन नव्हता केला म्हणून. बरं झोपले असं जाऊ दे. झोपलेलो आम्ही हा झोपलो ना. तुझा मेसेज बघून मी 12:30 झोपलो. मी तर माझा मूड ऑफ झाला पूर्ण. मला माझं विलं झालं तरी मी 3 वाजेपर्यंत जागलो. बरं मेसेज येईल बरं जाऊ चला जाऊ चला जाऊ दे चला. सकाळी आला नाही जाऊ झालं ना दे ठीक आहे. झाला ना आता मजा केली बस झाला. हा ना आता हे खाऊ येत चालले तर हे खाऊ आणलेला आहे. मी पिशवी भरले. या तुम्हाला पाहिजे का? बघत होतो गेले असतील काय माहिती आता मला. जोरात आहे ना. जोरात नाही रे गरिबांचा बड्डे काय बघशील तू. फटांगऱ्याला नको मग काला फटांगऱ्या नाही नसतं फटांगऱ्या वाजवायचं वय कमी होतं.
हा, प्रदूषण. बरोबर आहे ब्रो, बरोबर आहे. आम्हाला धाब्यावर घेऊन आले पण माझ्या जेवायचं नाही. ऐ ऐ मला जेवायचं नाही. ते टोनन काढ तुझ्या. उतरा रे. मग पाय दुखतात. माझे मन म्हणून मला उतरायचं मन नाही. जेवायचं आहे मला पण उतरायचं मन नाही. सगळी जेवायला बसलोय. एडिटिंग पण चालू झाली का? काही आमचा खायला पण आला. खा ना. आता आले एक सरप्राईज भेटलाय. वा रे वा. मम्मी मम्मी माझं लग्न नाही यार. नको ना यार मजाक करू यार. नका ना रे मजाक करू. लग्न नाही माझा. सॅरमेनी विरमेनी करताय का माझी तुम्ही? स्टेज बघताय का बोलताय? ए नाही असं काही नाही का. माझे काय हे नाही. यांची तयारी चालवली आहे. ती 3 का 3:30 वाजल्यापासून तुम्ही हे काम करताय. तुमच्या अजून काम काय होत नाही. कॉल केला तेव्हा आम्ही लोणावलेलो होतो तेव्हा तुम्ही काम करत होतो. ज्यादा बोल मत. मेरा बर्थडे मेरा तेरा अगले दिन ही है. तेरा मेरा. तुम्हाला बर्थडे नव्हती करणार मग कशाला करणार? मी थोडं करतो बर्थडे तुझा. चल 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 चल. काय आमची देवी बघा किती भारी वाटतं ना. ए मम्मी हे गजरे का ठेवलेत? कशाला? तू लावणार आहेस का? अरे डोकरी झाली डोकरी. एकविऱ्याचा फोटो लावायचा आहे मला. यू पिच्छा आणल्यात त्याची. बाबा किती जणांना आमंत्रण केलं तुम्ही की ना किती नाही. सगळ्यांना सांगा पहिले. सगळ्यांनी या. काय 27 तारखेला साखरपुडा आहे. नक्की या. काय 27 तारखेला साखरपुडा बसू का? पकडून बस. कपडा घालून वाईट आहे. ओके. ती 3 कशाला? महल बना दे रहे हो क्या आप लोग? ती 3 हे टेबल कशाला आणले? जेवायला जेवायला. तुम्ही असता का? माझा बर्थडे ना खुशी तुम्हाला. हिला बघा माझं. हिला मगाशी एवढं जेव 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 बोललो तेव्हा जेवली नाही. कसं वाटतं ते सांग. उसको दिया क्या? हा कसं वाटतं ते सांग. हा तर प्रिया दीदीचं लग्न आहे 27ला. हा व्लॉग मी इथं एंड करते. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या सेकंड व्लॉग साठी कंटिन्यू राहा. आणि कमेंटमध्ये मला सांगा की मी कुठून कपडे घेते कुठून नाही ते सर्व दाखवायला. तर खूप सारे आधी मला कमेंट आलेले होते की तू कुठून कपडे घेते, कितीचे कपडे घेते. कितीचे नाही दाखवू शकत पण कुठून घेते ते मी नक्की सांगेल तुम्हाला. आणि कसा घेते ते पण नक्की सांगेल. तर चला आता मी हा व्लॉग इथं एंड करते.